विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2025 ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. त्यासाठी आपण मागील वर्षी TCS ने विचारलेले सर्व प्रश्न बघायला सुरुवात केलेली आहे. आजच्या व्हिडिओचा हा भाग प्रश्नपत्रिका 1 आहे आणि रोज 3 प्रश्नपत्रिका अपलोड केले जातील. YBD ग्रीन आर्मी हा जो टेलिग्राम ग्रुप आहे याच्यावरती स्पेशल वनरक्षक भरती आणि वन विभागाच्या येणाऱ्या सर्व भरतींसाठी तयारी करून घेतली जाते. दुसरे व्हिडिओ याच्यावरती टाकले जात नाही. आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे तो देखील जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. ठीक आहे. आता या ठिकाणी मागील वर्षी जे 2023 ची जी भरती आहे त्यावेळेस पेपर TCS ने घेतलेले आहे. TCS नुसार सर्व प्रश्न उत्तरे आपण बघायला या ठिकाणी सुरुवात करूयात. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? तुम्ही चारही विधाने वाचा, कोणते विधान सत्य नाही? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक बघू शकता 2 हे विधान सत्य नाही. त्याच्या पूर्वेला दादरा आणि नगर हवेली केंद्रशासित प्रदेश आहे. हे विधान या ठिकाणी सत्य नाही, म्हणजेच हे विधान चुकीचे आहे. म्हणजे हे उत्तर आहे. ठीक आहे. दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न असा विचारला होता, पवन ऊर्जा क्षमतेनुसार भारताचे स्थान अक्षय ऊर्जा 2022 स्थिती अहवालानुसार कितवे आहे? भारताचे स्थान कितवे आहे असा प्रश्न विचारला आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1. चौथे स्थान आहे भारताचे पवन ऊर्जेमध्ये आणि 2025 मध्ये देखील भारताचे स्थान हे चौथेच राहिलेले आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे तिसऱ्या क्रमांकाचा, घटना घटना आणि वर्ष यांची कोणती जोडी खालीलपैकी योग्यरित्या बघू शकता योग्यरित्या जुळत नाही? कोणती म्हणजे चुकीची कोणती आहे, थोडक्यात कोणती जुळत नाही? तर पर्याय क्रमांक बघू शकता 2 ही जोडी चुकीची आहे. बघू शकता काय आहे, मुस्लिम लीगची स्थापना 1910 ही जोडी चुकीची आहे. ठीक आहे, म्हणजे ही जोडी जुळत नाही. ठीक आहे. नेक्स्ट तुमच्या समोर या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा प्रश्न घेऊन आलेलो आहे. खालीलपैकी कोणती संस्था खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते? तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. सर्वांना माहित असेल, भारतीय बघू शकता भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार भारतामध्ये चलन जारी करू शकते. ठीक आहे. IMP प्रश्न आहे. नेक्स्ट चांगल्या लेवलचा प्रश्न आहे, TCS चा लेवलचा प्रश्न आहे. बघू शकता, भारतातील संविधानानुसार केंद्रीय मंत्री परिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते? कोणाला उत्तरदायी असते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 लोकसभेला उत्तरदायी असते भारतीय संविधानानुसार मंत्रिपरिषद. ठीक आहे. नेक्स्ट 6व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यांपैकी एक नाही? कोणते नाही? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता 1 दक्षिणेकडील दक्षिणेकडील हे भारताच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक नाही, बाकी सर्व आहेत. समुद्र तटीय मैदानी आहेत, त्याच्यानंतर उत्तरेकडील मैदानी आहेत आणि बेटे देखील आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 7व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, भारतीय भारतीय संविधानाच्या समानतेच्या हक्कात खालीलपैकी कशाचा कशाचा समावेश होत नाही? कशाचा समावेश होत नाही? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता 1 एकचा हे समावेश होत नाही. काय आहे? भारताच्या राज्यक्षेत्रात संपूर्ण मुक्तपणे संचार करणे याचा समावेश होत नाही समानतेच्या हक्कामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट या ठिकाणी जर बघितलं तर 8व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857 चा उठाव भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील डॅश डॅश गटांच्या सहभागाची साक्ष देतो. कोणत्या? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता 4 आदिवासींच्या गटांची साक्ष देतो. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न 9व्या क्रमांकाचा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, मार्च 2022च्या अखेरीस राज्यांचे घोषित वनक्षेत्र बघू शकता काय आहे? तर या ठिकाणी या ठिकाणी किलोमीटरचे जे स्क्वेअर फूट किलोमीटरचे अंतर दिलेले आहे होते. 2021च्या भारतीय वन स्थिती अहवालानुसार महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे किती टक्के जे भारताचे आहे ते महाराष्ट्राच्या किती टक्के आहे? त्याच्यात महाराष्ट्राचे किती टक्के वाटा आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 बघू शकता
20.1% हे महाराष्ट्राचा वाटा आहे पूर्ण भारताच्या क्षेत्रापैकी. ठीक आहे. 1 मिनिट थोडी झूम आउट करू दे, कारण हा प्रश्न खूपच मोठा आहे, तुम्हाला समजायला थोडे कठीण जाऊ शकते. हा बघू शकता 10व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. प्रश्न नीट समजून घ्या. हा बघू शकता, भारतीय उष्णकटिबंधीय चक्रीवादळांबाबत कोणते विधान बरोबर आहे? कोणते विधान बरोबर आहे? इथे दिलेले आहेत 2 विधाने. एक विधान काय आहे? काय आहे बघू शकता. भारत हा पूर्वेला बंगालच्या उपसागराने आणि पश्चिमेला अरबी समुद्राने वेढलेला असल्याने त्याचा आकार त्याचा आकार द्वीपकल्पीय असून उष्णकटिबंधीय चक्रीवादळे या 2 महत्वाच्या ठिकाणी देखील उगम पावतात. हे पहिलं विधान आहे. आणि दुसरं विधान या ठिकाणी आहे, बंगालच्या उपसागर बाबतीत बंगालच्या उपसागराच्या बाबतीत चक्रीवादळे मुख्यतः डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात देखील उगम पावतात. यापैकी कोणते विधान बरोबर आहे, कोणते चुकीचे आहे, तुम्हाला सांगायचं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक याचं 4. पर्याय क्रमांक 4 विधान आहे. फक्त विधान 1 बरोबर आहे. फक्त पहिलं जे विधान आहे ते बरोबर आहे, दुसरे विधान चुकीचे आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न बघू शकता. 11व्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे? अंगामी ही कोणत्या राज्यात आढळणारी जमात आहे? अंगामी कोणत्या राज्यामध्ये आढळणारी जमात आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता 1, नागालँड. नागालँड मध्ये ही आढळणारी जमात आहे अंगामी. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही बघू शकता, मोठा प्रश्न आहे, समजून घ्या प्रश्न काय आहे बघू शकता. खालीलपैकी कोणते विधान रोलेक्ट कायद्याच्या संदर्भात योग्य नाही? कोणते विधान योग्य नाही? 4ही विधाने वाचा. वेळ काढा, व्हिडिओ स्टॉप करा. 4ही विधाने वाचा आणि कोणते विधान योग्य नाही रोलेक्ट कायद्याच्या बाबतीमध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हे विधान योग्य नाही. महात्मा गांधींनी कायद्याला विरोध केला. या कायद्याला विरोध केला, पण मोहम्मद जिना यांनी विरोध केला नाही. हे विधान योग्य नाही. बाकीचे हे 3ही खालचे विधाने योग्य आहेत. फक्त पहिलं विधान जे आहे ते योग्य नाही. ठीक आहे. नेक्स्ट हा प्रश्न बघू शकता काय आहे, एकदम हा अवघड लेवलचा एमपीएससी टाईपचा थोडा प्रश्न हा विचारला होता. काय होता प्रश्न? ज्या ढिगाऱ्याखाली गौतम बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते ते डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. काय म्हणून ओळखले जाते? मठ, स्तंभ, स्तूप आणि विहार असे 4 पर्याय आहेत. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता 3. त्याला काय म्हणून? स्तूप. स्तूप म्हटले जाते ज्या ठिकाणाखाली गौतम बुद्धांचे अवशेष दफन केलेले आहेत त्या ठिकाणाला स्तूप म्हटले जाते. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता काय आहे? महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? सर्वांना माहित असेल, नागपूर या ठिकाणी महाराष्ट्राचे वन मुख्यालय आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता, शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय अर्ध सदाहरित जंगलांची अंदाजे टक्केवारी किती आहे? किती आहे टक्केवारी? उष्णकटिबंधीय अर्ध सदाहरित जंगलांची टक्केवारी महाराष्ट्रामध्ये किती टक्के आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 बघू शकता 1 पॉइंट येथे या ठिकाणी येथे चुकलेलं आहे. 1.73 झालेलं आहे. याचं योग्य उत्तर आहे इथं बघू शकता 7.73% हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.